हॅलो गायज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज मी गेले होते कॉलेजमध्ये बिकॉज मला आणायचं होतं हॉल तिकीट. आज लास्ट डे होता हॉल तिकीट घ्यायचा. मग काय गेले, जाऊन कॉलेजमध्ये हॉल तिकीट घेऊन आले आणि झोपून गेले. आणि मग झोपून उठल्यावर मी माझा मेकअप रिमूव्ह केला आहे. मी फर्स्ट टाईम व्हिडिओमध्ये माझा फेस मेकअप रिमूव्ह करताना दाखवते बिकॉज मी जास्त प्रोडक्ट यूज करत नाही. आधी असं होतं माझं. मग काय दाखवू काय नको हे मला समजत नाही. तर इथं मी आहे ना सेटाफिलचं क्लिन्झर यूज केलं आहे आणि मला त्याचा रिझल्ट खूप छान भेटला आहे. सेटाफिलचा प्रोडक्ट खूप छान आहे सेटाफिलचं. तर मी फेसवॉश स्क्रब वगैरे करते. स्क्रब पण मी वीकमधून 2दा करते. आणि जर मी बाहेर कुठे गेले, बाहेरून आले तर करते बिकॉज बाहेरचं धूळ सगळं वाराने वगैरे सगळं फेस हे होतो, टॅन होतो. त्यामुळे फेसवॉश स्क्रब वगैरे केलंच पाहिजे जर आपली स्किन आपल्याला नीट हवी असेल तर. तर तुम्ही करत जावा. बाहेरून आल्यावर फ्रेश होत जावा. माझ्यासारखं अजिबात करू नका बिकॉज मी खूप लेझी झाली आहे, खूप आळशी आहे. तर मी इथं फेसवॉश वगैरे केला, स्क्रब वगैरे सगळं केलं. स्क्रब पण केलं. मी फेसचा मसाज करून घेते. मसाज केल्यानंतर मला खूप जास्त भारी वाटतं. आणि मी हेअर ग्रोथसाठी आहे ना घरच्या घरी हेअर सिरम केलं आहे. आता बघू त्याचा रिझल्ट काय येतो आहे. जर मला त्याचा रिझल्ट जाणवला खूप जास्त चांगला तर मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. बिकॉज मी जो शेअर केला आत्ता आणि तुम्ही जर केला ट्राय वगैरे इन केस आणि जो झाला नाही तर तुम्ही मला परत बोलाल, म्हणून मी नाही करत आहे. आधी मी माझ्या स्वतःवर ट्राय करेल. तर मी केला आहे, बघू त्याचा जर रिझल्ट जाणवला तर मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. तर इथं स्क्रब मी केला, करून घेतला. आता स्क्रब करत होते का तर तुम्हाला सांगते, बाहेरनं आले होते. आज स्क्रब करायचा मूड नव्हता पण बाहेरून आले होते आणि माझ्या नोजवरती व्हाईट हेड्स खूप दिसत होते. मग म्हटलं स्क्रब करावंच लागेल. मग स्क्रब करत होते, स्क्रब केला, मस्त फ्रेश झाले. मला खूप जास्त असं हे असतं, करत असते आणि सारखे आपले रेसिपी व्लॉगच होत आहेत. त्यामुळे मग मी म्हणलं जरा काहीतरी वेगळं टाकू, तर टाकलं. तर इथे माझं झालं होतं स्क्रब वगैरे करून. मग फ्रेश झाले होते. म्हणलं देवाला आरती लावू. आरती लावली आणि धूप वगैरे दाखवला. वाजले होते 6:45. तर म्हणलं 3:30ची वेळ तर देवाला आरती वगैरे लावू. आरती लावली. तुळशीपाशी पण लावतो आम्ही दिवा. तर तुळशीपाशी पण दिवा लावला. थोड्याच डेज नंतर मी गॅलरीचा नक्षा बदलणार आहे. तुम्ही नक्की माझे यूट्यूबला जर नसाल तर यूट्यूबची लिंक मी शेअर करते. तर बघा यूट्यूबला माझे, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक कमेंट्स करा. तुम्हाला कोणते अजून बघायचे ते व्हिडिओ ते सांगा. तुम्हाला मी नक्की दाखवेल मी घरात काय काय चेंजेस करते ते पण. तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन बघायचं असेल तर मला कमेंट करा नक्की आणि मग सांगा मी अजून काय काय केलं पाहिजे. आणि माझ्या आता अशा डोक्यात खूप प्लॅन येतात गॅलरीमध्ये काय काय करायचं, तर मी नक्की चेंजेस करणार. तुम्ही नक्की बघा आणि भरभरून मला सपोर्ट करा आणि लाईक्स करा आणि कमेंट्स करा. तर इथे माझं दिवाबत्ती झालं होतं देवाचं सगळं करून. तर मी जेवणामध्ये पनीरची भाजी केली होती, अमृतसरका साग केलं होतं, वरण केलं होतं आणि फ्राईड राईस केलं होतं. तर या जेवायला तुम्ही पण. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.